छगन भुजबळ, चला एक वेळ भुजबळांचं मान्य करू, पण प्रफुल्ल पटेल 15 दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की माझे आणि शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत हे कळायला अजित पवारांना खूप वर्ष लागतील। असं म्हणणारा व्यक्ती पुढच्या 15 दिवसात शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत सत्तेत विराजमान होतो। कसं शक्य? एकट्या प्रफुल्ल पटेलांमुळे घोळ होतोय का? तर तसं देखील नाही। घरावर ईडीची धाड पडली म्हणून दुधाने आंघोळ करून घेत आयुष्याच्या शेवटपर्यंत शरद पवार एके शरद पवार म्हणणारे हसन मुश्रीफ देखील गेले। वळसे पाटील ते तर पवारांचे पीए होते। मिसरूड फुटलं तेव्हापासून दिलीप वळसे पाटील शरद पवारांसोबत आहेत। ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यातल्या कुठल्याच नेत्याने शरद पवारांना सोडून राजकारण केलेलं नाहीये। शरद पवार आणि हे नेते असं वेगळं करून पाहता देखील येत नाही। आणि हे नेते अजित पवारांसोबत गेलेत, पटतंय का? कुठंतरी पाणी मुरतंय। तिरक्या चालीच्या शरद पवारांनी परत गुगली टाकली आहे का? अजित पवारांना सेफ करत आपलीच लोक भाजपमध्ये पाठवलीत आणि स्वतः भाजप विरोधाचा नारा देत उभा राहिलेत का? असं असू शकतं का? आणि याचे किती चान्सेस आहेत? राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनीच ही गेम केली आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। पवारांचाच हात आहे अशा ज्या चर्चा चालू आहेत त्यासाठी प्रमुख 3 कारण आहेत। एक म्हणजे जी लोक कधीच जाणार नाहीत अशी लोक गेली आहेत। दुसरं म्हणजे पवारांची बॉडी लँग्वेज वेगळंच काहीतरी सुचवत आहे। आणि तिसरं म्हणजे पवारांचा इतिहास हा गुगली टाकण्याचा राहिलाय। आता सुरुवातीला आपण जी नावं पाहिली त्या नावांमुळेच लोकांना धक्का बसतोय। दुसरी तिसरी नावं सोडली तरी प्रफुल्ल पटेलांचं नाव पचनी न पडणार आहे। एक तर प्रफुल्ल पटेल म्हणजे पवारांची अर्थव्यवस्था पाहणारं नाव आहे, दिल्लीतलं खास नाव आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेलांचं अचानक अजित पवारांकडे शिफ्ट होणं हे पचनी पडणार नाहीये। आता असं असलं तरी यात एक लूप होल्स आहे, तो म्हणजे पटेलांच्या व्यक्तिगत अडचणीचा। पटेल ज्या घरात राहतात ते घरच ईडीने सीज केलेलं आहे। पटेलांच्या घरावर आल्यानंतर पटेलांनी पवारांची साथ सोडणं साहजिकच म्हणता येईल। मात्र दुसऱ्या नावाचं काय? भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ या नावांमुळे पवारांच्या राजकारणावरती शंका घेतली जाते। दुसरी शंका व्यक्त केली जाते ते शरद पवारांच्या सह इतरांच्या स्टेटमेंट्समुळे। माझा भाऊ आहे हे नातं बिघडणार नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। रात्री उशिरा 9 जणांवर कारवाई करावी म्हणून जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याचं देखील सांगण्यात आलंय। मात्र जो टोकाचा विरोध पवारांच्या गटाने अजित पवारांना करायला हवा तो अजूनही झालेला दिसत नाहीये। रोहित पवार असोत किंवा मग जयंत पाटील असोत, अजित पवारांवर भाष्य करताना या नेत्यांनी हात आखडता घेतलाय। शिवाय खुद्द शरद पवारांनीच अजित पवारांवर नाव घेऊन टीका केलेली नाहीये। अजूनही आमचेच सहकारी अशी भाषा पक्षातले नेते करतायत। 2019 साली अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। यावेळी मात्र असं कोणतंही चित्र नाहीये। शरद पवारांनी देखील कायदेशीर प्रक्रियेपेक्षा आपण लोकांमध्ये जाऊन कल घेण्याची भाषा केली आहे। कायदेशीर प्रक्रियेमुळेच बंड अडचणीत येऊ शकतं याची जाणीव शरद पवारांसारख्या नेत्याला नक्कीच आहे। लोकांमध्ये जाण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी आहे आणि तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया न करता शरद पवार अजित पवारांसह इतरांना सत्तेत सहभागी होऊन देणार असंच चित्र दिसतंय। थोडक्यात शरद पवार किती कायदेशीर लढाई लढतात आणि ती किती टोकाने लढतात यावर शरद पवारांचा हस्तक्षेप आहे की नाही हे सांगता येईल। आता पवारांची संमती असू शकते असं म्हणण्याचं तिसरं कारण येतंय ते म्हणजे शरद पवारांचा आजवरचा इतिहास। शरद पवार हे ओळखले जातात ते आपल्या तिरक्या चालीसाठी। अशा वेळी अजित पवारांना भाजप पक्षामध्ये पाठवून अडचणीत असणाऱ्या नेत्यांना मोकळं करणं आणि त्याच वेळी विरोधाची भाषा करत आपल्या हाती देखील एक गट ठेवणं, सत्तेतली राष्ट्रवादी आणि विरोधातली राष्ट्रवादी असं समीकरण साध्य करत किमान 70 जागा आणता येतील असा अंदाज देखील पवारांच्या इतिहासामुळे लावला जातोय। याचं उदाहरण सांगायचं झालं तर 1995 साली राज्यात शिवसेना भाजपचं वातावरण होतं तेव्हा आपल्याकडचेच अनेक अपक्ष पवारांनी बाळासाहेबांकडे पाठवले होते। त्यामुळे सत्तेत नसूनही पवारांना सत्ता उपभोगता आली होती। पवारांचा हा इतिहासच पवारांवरच्या भूमिकेवर संशय निर्माण करताना दिसतो। मात्र इतकी सगळी कारणं असूनही या बंडामध्ये पवारांचा रोल नाही असं म्हणायला अधिक कारण आहे आणि ती कारणं सुरुवातीला बोललेल्या आपल्या सर्व शंका संपुष्टात आणतात। अजित पवार आणि शरद पवार या 2 नावांपैकी एक नाव निवडायचं झाल्यास मोदी आणि अमित शहा कोणतं नाव निवडतील? तर ते असेल शरद पवारांचं नाव। भाजपचा हायकमांड विशेषतः
अमित शहानी पवारांच्या बाहेरील हस्तक्षेपाची शक्यता असती तर एक क्षणही अजितदादांचं बंड मान्य केलं नसतं. भाजपसाठी सर्वात पूरक भूमिका ही थेटपणे सर्व पक्षाने सहभागी होण्याची असते. आता अजित पवारांचं बंड किती नैसर्गिक आहे यातच आपल्याला शरद पवारांचा हस्तक्षेप नसू शकतो असं ठामपणे सांगता येतं. 2024 ची निवडणूक शरद पवारांसोबत विरोधात लढण्याची तयारी प्रत्येक आमदारांची होतीच. मात्र 2024 साली येणारी सत्ता ही 2029 पर्यंत टिकते आणि अशा वेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा नेत्यांना किमान 2029 पर्यंत विरोधात बसावं लागलं असतं. राज्यातली सत्ता आली तरी केंद्रात मोदीच रिपीट होणार असल्यामुळे विरोधाचा उपयोगच नसल्याची जाणीव या नेत्यांना आहे. अशातच शरद पवारांचं वय हा महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी दिसून येतोय. शरद पवार आज सक्रिय आहेत, मात्र 2029 पर्यंत सत्ताधाऱ्यांचा विरोध झेलणं कोणत्याही स्वरूपात शरद पवारांना शक्य नसल्याची जाणीव अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यांना आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंचा एक मोठा गट उद्धव ठाकरेंना सोडून गेला तेव्हा देखील अशाच चर्चा झाल्या होत्या. मात्र विरोधाची भाषा या शक्यता संपुष्टात आणणाऱ्या ठरल्या. हीच गोष्ट पवारांच्या बाबतीत लागू होऊ शकते. शरद पवार अजित पवारांच्या विरोधात स्टँड घेतील, सर्व सोपस्कार पार पाडतील, पण बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात जोपर्यंत ते स्वतःची मुलगी सुप्रिया सुळे अथवा नातू रोहित पवारांना लढवत नाहीत तोपर्यंत शरद पवारांचं राजकारण अजित पवारांना पास देणारच ठरेल. अर्थात पवारांचा इतिहास पाहता पवारच या बंडामागे असतील या शंकांना वाव मिळतो, पण भाजप हायकमांडचं राजकारण पाहिलं तर मात्र भाजपने राष्ट्रवादीची सेना केली आहे आणि राजकारणातले चाणक्य असणारे शरद पवारांना धोबी पछाड दिलाय हे मान्य करावंच लागतं. याबाबतीत तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि बोल्ड व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.